एक गाव एक संघ संकल्पनेत ज्यानं मालिकावीराचा किताब त्याच्या नावाबरोबर स्वर्ण हस्ताक्षरात कोरलाय तो विशाल उर्फ शानू कावळे आपण पाहतोय. भूषण जाधव आपण पाहतोय मैदानावर. ही सलामीची ए स्पोर्ट क्रिकेट संघाची जोडी आपण पाहतोय. आरुष क्रिकेट संघ हा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा उभरते सितारांचा एक तगडा संघ आपल्याला मानला जातो. आणि दुसऱ्या बाजूनं स्वराज्य फायटर केरवाडी क्रिकेट संघ या मैदानावर जुने खेळाडू आणि जुन्या खेळाडूंबरोबरच या मैदानावर हे नवदीप चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. स्वराज्य फायटर केरवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने प्रकाश एरगे आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर. हरीश भटा आपण पाहू मैदानावर. आणि लढत ही मैदानावर दोन संघांची आपण पाहतोय. अतिशय दिवाकात सुरुवात केली या मैदानावर MS तुळस क्रिकेट संघाने. हे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळालेत आणि दोन्ही ऑफिशियल्स सर किशोर भगत आणि सर या मैदानावर स्क्वेअर लेग पंच संदीप पेंडेकर सर हे ऑफिशियल्स आणि अजून एक ऑफिशियल्स सर बाबू टेमकर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे अक्षय दोरी आपण पाहतोय. आणि मी योगेश परब सर्वांचं पुन्हा एकदा आरवली मित्र मंडळ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडूवर एक सुंदर नेत्रदीपक फटका. प्रकाश एरगी वेगानं आला या मैदानावर. वाटलं होतं चेंडू चौकारासाठी जाईल. अनुभवी खेळाडू मैदानावर स्क्रीनवर वेगानं आला. केरवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने प्रकाश एरगी आपण बघितले. प्रकाश एरगीचे अक्षय कोण खेळ विसरले या वर्षीच्या मोसमामध्ये 50 धावांची बहारदार खेळी ज्यांना रेडीच्या मैदानावर फटकेबाजी केली. चैतन्य संच झालाय. हलक्या हाताने जास्त फटक्यासाठी स्पेशल तो ब्रँडेड भूषण जाधव ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. सुंदर साऊंड सिस्टीम आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. गौरव रेडकरांचे समालोचकाचा पाठी सकाळी आपण पाहतोय. पॅकपुडला जाऊन जागा बनवली स्वतःला. सुंदर फटक्या डीप ऑन द कार्पेट मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूची साथ या मैदानावर म्हणेन. स्वराज्य फायटर क्रिकेट संघाला नशिबाची मिळाली. नैसर्गिक अडथळ्याला चेंडू थोडासा अडला गेला आणि त्यामुळे चेंडू थांबला आणि त्यामुळे एकूण 2 धावा धावफलकावर गाठल्याचा 7 धावा धावफलकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे बहुतेक मैदानात. सांघिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. भूषण जाधव ज्या फटक्यासाठी स्पेशल तो भूषण जाधवनं फटका टोलवलाय. चैतन्यावर आक्रमण केलंय. 5 षटकांचा सामना पहिलं षटक आहे. अनिवार्य हे पॉवर प्लेचं षटक आहे प्रगती पथावर मैदानामध्ये. हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडूला सन्मान दिला या मैदानावर. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली आहे. 5 षटकांचा सामना म्हणजे 5 षटकात या मैदानावर विचार केला तर 60-65 धावा पाहिजे बेवडे फायटिंग टोटल. कारण हे एका बाजूने विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूलन मैदान आहे. मोठे फटके सहजासहजी होऊ शकतात. हवेची लहर मिळेल, हवेची साथ मिळेल आणि चैतन्य सज्ज आलाय पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं फटक्याची बातचीत केली होती. उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं फटके मारणं सोपं होईल. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता पण विशाल कावले या मैदानावर शानू या नावानं प्रसिद्ध आणि त्यानं फटका टोलवलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. NP बॉलर रॅन्स कडून येते आणि प्रथमतः या मैदानावर दुसऱ्या सामन्यात प्रथमतः 100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो विशाल शानू या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू. आपल्या घरच्या मैदानावर एका ताकदीनं खेळतोय तर प्रतिस्पर्धी संघ हा उभरते सिताऱ्यांचा संघ आहे. त्यांना लढत करायची आहे, लढायचं आहे मैदानावर. चैतन्यचा चेंडू सुंदर होता पण त्याहून तोलामोलाचा सुंदर एक नेत्रदीप फटका. पुन्हा एकदा एक दिमाखात या मैदानावर दम फटकेबाजीनं शानूनं स्वागत केलं हे गोलंदाज चैतन्याचा. थोडासा आखूट टेपला चेंडू थोडासा बाटी पडला आणि त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर भूषण जाधवच्या एका चौकारानं शानूच्या एकेरी धावसंख्येत 2 मोठ्या फटक्यानं सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर तो बिनगड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या
पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि फटकेबाजी या मैदानावर 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके या मैदानावर टोलवावत आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघ एएस स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर एएस स्पोर्ट हा ब्रँड बनलाय. अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये जाणं एक विजयाची नोंद असते आणि अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनं जिंकल्यात असा संघ आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर लढत करतोय. 20 धावा फलकावर पवन सज्ज आलाय. पवनचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. पंचांकडे अपील केलं होतं पाहिजेसाठी पंचांकडे. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली आहे. पवननं सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली आहे. भूषणचा इरादा होता एक धाव काढायची आहे, शानूला स्ट्राईक द्यायची आहे, कारण शानू आक्रमक झालाय मैदानावर, विशाल आक्रमक झालाय आणि त्यानंतर संयमी खेळ लक्ष द्यावं हे इरादे होते भूषणच्या मैदानावर. निर्धाव चेंडू धाव फलकावर सुंदर फटका, नेत्रदीप पद्धतीचा फटका या मैदानावर. डीप फाईन लेगला चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी आतषबाजीनं सुरुवात केली आहे. उभरते सितारे आहेत स्वराज्य पटेल केरळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि त्यानंतर वामननं सुरुवात शेवट मैदानावर दे-दन केला आणि त्यानंतर पवनवर आक्रमण झालं. पहिला चेंडू थोडासा बुचकाट टाकणार होता भूषण जाधवला. भूषण जाधव संयमी खेळाकडे प्रथमतः लक्ष दिलं होतं आणि त्यानंतर खराब चेंडू भेटला आणि खराब चेंडूवर हे आक्रमण पसंत केलं मैदानावर आणि 6 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 26 धावा धावफलकावर आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघ या मैदानावर प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर लढत करतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन सज्ज झालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, पण आज हे दृश्य भरपूर कमी वेळा पाहायला मिळतं. प्रकाश एरागेकडनं झेल सोडणं. भूषणनं चूक केली होती मैदानावर हलक्या हातानं. थोडंसं लक्ष विचलित झालं होतं भूषणचा. प्रकाश एरागेच्या हातामध्ये चेंडू विसरला होता. पण प्रकाश एरागेनं चूक केली आहे, कारण चूक केली आहे ती मात्र एका रन मशीनची. आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघाच्या रन मशीनचं झेल सोडलाय आणि दे-दन फटकेबाजी करणारा शानू उर्फ विशाल हा स्ट्राईकला सज्ज झालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. डी फलंद कार्पेट पद्धतीचा लॉकरला क्षेत्ररक्षक आलाय चैतन्य आमच्या स्केचवर. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस या मैदानावर आणि पहिल्या सत्रामध्ये 4 संघ लढत करतायत. MS तोस क्रिकेट संघ, तिरोडा क्रिकेट संघ, स्वराज्य पेठ केरळ क्रिकेट संघ आणि आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघ. आडव्या बॅटनं फटका स्टर्लिक रिझनकडनं क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. एकेरी धावसंख्येची पावलं ही झोप धावसंख्येकडे वळली गेली आहेत आणि सुरेख रन बिटवीन विकेट करत या मैदानावर 2 धावा मात्र जमवल्यात आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघाच्या सलामीच्या जोडीनं आणि सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर. जी बातचीत झाली आहे टीम मीटिंगमध्ये 30 चेंडूंचा खेळ आहे. समोरचा संघ आक्रमक आहे, तो आक्रमण पसंत करतो आणि त्यावेळी मात्र 60-65 धावा पाहिजेत आपल्याला धावफलकावर आणि ती सुरुवात या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आवाज आला होता जरूर, पण विशालनं नकार दिला. स्ट्राईककडनं भूषणनं नकार दिला, कारण विशाल धावणं खूप कमी पसंत करतो, तो फटके मारणे पसंत करतो. त्यामुळे निर्धाव चेंडू 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रति षटकामध्ये 15च्या सरासरीनं धावफलकावर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर. बिनगड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बघूया गोलंदाजी मार्कवर कोणाची वर्णे लागते. मूर्ती लहान कीर्तिमानची पावलं वळत आहेत या मैदानावर की अनुभवी गोलंदाजाकडे संधी दिली आहे या मैदानावर. बहुतेक करून मूर्ती लहान पण कीर्तिमान असा ज्ञानोबा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. ज्या ज्ञानोबानं ईस्टर ट्रॉफी 2024च्या माध्यमातून याच मैदानावर 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद करण्याचा विक्रम या मैदानावर त्यानं केलाय. तो ज्ञानोबा सज्ज झालाय. स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्यानं केली होती. हा लेखाजोगा आहे ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून आणि तोच आपण पाहतोय मूर्ती लहान पण कीर्तिमान तो ज्ञानोबा सज्ज झालाय. स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून या मैदानावर 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकावर. प्रति षटकामध्ये 15च्या सरासरीनं एएस स्पोर्ट क्रिकेट संघ आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघ खेळतोय मैदानावर. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा प्रप्पा पाठी ठेवला, दूर ठेवला चेंडूपासून. शरीरष्टीवर चेंडू आढळला जातोय आणि निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे. ज्या ज्ञानोबाचं कौतुक केलंय त्या कौतुकास्पद कामगिरीला सुरुवात तर केली आहे. शेवट बघूया मैदानावर विशाल उर्फ शानू कशा पद्धतीनं करतोय. हलक्या हातानं घेऊन काढलाय चेंडूला या मैदानावर. सन्मान दिला या मैदानावर. चेंडूला गती परिवर्तन होतं. विशालला माहिती होतं मोठ्या फटक्यात टोलवला तर फटका फसला तर एकत्रित झेल होऊ शकतं आणि माझा विकेट हा मात्र महत्त्वाचा आहे आरवलेश्वर आरूर क्रिकेट संघासाठी. भूषण जाधवला संधी देऊया. त्याची चेंडू फळी तळपली आहे. सुरुवात चौकारानं केली आहे. षटकार टोलवला आहे. मी 2 मोठे फटके टोलवलेत, पण ज्ञानोबाला ज्या कामासाठी आणलाय या मैदानावर स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघानं ते काम करावं लागेल ज्ञानोबाला.
दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका, एक सुंदर देखणेलायक फटका, भूषण जाधव ब्रँडेड फटका आपण पाहतोय. या फटक्यासाठी हा खेळाडू माहीर आहे आणि त्या फटक्या त्या ठिकाणी जागा खाली होती आणि सुंदर फटका आपण बघितला. 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर निम्म्या चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ चालू होता. नाही मला सांगितलं होतं या ठिकाणी थोडासा कव्हरला खेळाडू घेऊया, पण डीप विकेटला एक खेळाडू वाढवला गेला आणि त्यानंतर गॅपमध्ये घेऊन काढले भूषण जाधवना फटका. हलक्या हाताने टप्पा चेंडू थोडासा खाली राहिला, हलक्या हाताने घेऊन काढले, जोखीम पत्करले नाही मैदानावर. स्वतःचा मोह आवरलाय भूषण जाधवने. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करत या मैदानावर. सांघिक धावफलकावर पाहतोय 36 धावा धावफलकावर. 2 2 चेंडूंचा जरी खेळ बाकी आहे. विशाल सज्ज झालाय मैदानावर. त्याने दे फटकेबाजी केली आहे. 2 मोठे फटके टोलावले, 2 चौकार 1 षटकार भूषण जाधव आणि ज्ञानोबा. गती परिवर्तन पण नेत्रदीप पद्धतीचा फटका आहे मैदानावर. चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी का त्याला दे हिंपमा दिली. त्यानं दाखवून दिलं घरच्या मैदानावर, घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे MP बोरेकडनं. आणि जवळजवळ आतापर्यंत विचार केल्या सामन्यामध्ये भूषण जाधव 1 षटकार 100 रुपये आणि शानू उर्फ वामन कवरे आपण पाहतोय 3 षटकार, म्हणजे 400 रुपयाचा आरोग्य क्रिकेट संघाचे खेळाडू आतापर्यंत मानकरी झाले आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला या मैदानावर, गॅप मध्ये घेऊन काढलाय. 2 क्षेत्ररक्षक आले मैदानावर, सुंदर पमन फिल्डिंग केली आहे, क्षेत्ररक्षण केलं या मैदानावर. आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सन्मान्य दीपक पटनायक यांकडून शानू आरवली स्वागत क्रिकेट संघाचा हुकवे या मैदानावर लढत करणार देताना फटकेबाजी करणारा खेळाडूला 3 मोठे फटके त्यानं टोलावले या मैदानावर. आणि त्यांना जणू काही जो फटका कव्हर रिझनला टोलावला तो आवडला बाळू यांना आणि त्यासाठी त्यांनी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक हे शानूला या मैदानावर दिलंय उर्फ दीपक पटनायक. मोठा फटका या मैदानावर आणि दीपक पटनायक यांचा आवाज आणि या आवाजाला एक मोठा फटका हा षटकारासाठी आपण बघितलाय. 6 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघितलाय. 49 धावा धावफलकावर. आतषबाजी आणि आतषबाजी सुरू आहे आरवली स्वागत क्रिकेट संघाची. ज्यावेळी संघ घरच्या मैदानावर खेळतो त्यावेळी एनर्जी असते, ताकद असते वेगळी, घरचे रसिक प्रेक्षकांचा सपोर्ट असतो, घरच्या मैदानाची साथ असते आणि ती साथ या मैदानावर. पण येणाऱ्या कालखंडामध्ये स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघाला जे नवदीप गोलंदाज चुका करतायत त्या चुकांची भरपाई करण्यासाठी सुंदर गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल या मैदानावर. अजूनही चेंडू भरपूर बाकी आहेत. जर रोखून ठेवलं तर 60च्या आतमध्ये रोखून ठेवू शकतात, पण कार्य करावं लागेल स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघाला. फटका या मैदानावर पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालणारा फटका, हवेची लहर, प्रकाश येरागीचे शर्तीचे प्रयत्न आणि चेंडू या मैदानावर बॅक टू बॅक सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी फटका आपण पाहतोय. 6 धावसंख्येनं आरव शार्दूल क्रिकेट संघाचे 50 धावा अर्धशतक धावफलकावर पूर्ण होत आहे. 55 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पवनवर हल्ला बोल आणि हल्ला बोलला सुरुवात केली आहे. शानू या नावाचं वादळ हे सुरुवातीपासून या मैदानावर गोंगावलंय. पंचायडेकर 2 हात समांतर करतायत, स्वेअर चेंडूचा इशारा करतायत, थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं 56 धावा धावफलकावर. स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघ थोडासा शांत आहे सुरुवातीपासून. खोलवर टप्प्या चेंडू या मैदानावर डाईव्ह लगावली होती मैदानावर कॅच केल्यासाठी. बॅकअप अतिशय सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला मैदानावर. प्रकाश ऐरागीची परतीची वेगानं आली. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 57 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा धावफलकावर आणि भूषण जाधव सज्ज झालाय. मोठा फटका, भूषण जाधव ऑन फायर. डीजे बजाव.
NP बोरवेल षटकार आपण पाहतोय. 6 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 63 धावफलकावर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. लिस्टिक्सच्या मैदानावर थोडासा बाहेरचा चेंडू पंच 2 हा समांतर केले आहेत. दंडात्मक गोलंदाजाला केले मैदानावर, ते गोलंदाज पवनला आणि 1 या धावसंख्येनं 64 धावफलकावर. जो इरादा पक्का केला होता आरुष क्रिकेट संघानं 65 मी कसे गाठायचे आहे, ते इराद्यापर्यंत आतापर्यंत मात्र पूर्णस्वाद पाहायला मिळते. सुंदर फटका या मैदानात. फटका फसलाय की काय? मूर्ती लहान कीर्ती महान. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात त्यानं झेल टिपलाय आणि माघारी परतलाय. 2 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या मैदानावर आणि 2 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या या मैदानावर भूषण जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. या मैदानावर मागच्या आठवड्यात जरा कर्णधार असताना ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून विजेतेपदाचा झेंडा फडकवलाय. तो सर्वांचा लाडका खेळाडू पण आहे. बागकर मैदानावर पावलं आजमावले आहेत. विशालाच्या साथीला भूषण जाधवची सुंदर खेळी टाळ्यांच्या आवाजात ज्याचं स्वागत केलं या मैदानावर. 27 धावांची 12 चेंडू, 27 धावांची बहारदार खेळी ज्याची आपण बघितली. त्या 27 धावांमध्ये 2 मोठे फटके हे षटकाराचे आणि त्यानंतर 2 चौकार हा लेखा चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून. आल्या या मैदानावर एक सुंदर फटका मैदानावर पावला. गॅप मधून घेऊन काढला या मैदानावर. त्याहून तोलामळचं सुरेख क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी, स्वराज्य केरळ क्रिकेट संघासाठी आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 65 धावफलकावर. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 65 धावफलकावर हा लेखाजोगा या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतरिम षटक असेल ते स्लॉक ओव्हरचं, ते मोठे फटकेबाजी येणारं षटक असेल, स्ट्राईकवर असेल प्रणय बाकर, नॉन स्ट्राईकला शानू असेल, पण येणाऱ्या कालखंडामध्ये या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढे आरवली क्रिकेट संघासाठी मी म्हणेन या मैदानावर बोनस ठरेल. फायटिंग टोटली जरूर उभी केली आहे. समोर पण मित्रांनो फलंदाजी आहे ती स्वराज्य फायटर केरळ क्रिकेट संघाकडे. हरीश भट्टाची सुरुवातीला फलंदाजी जर तळपली या मैदानावर, जर हरीश भट्टानं सुरुवातच जर दिमागात केली तर फटके त्याच्या बॅटमधून अतिशय मोठे असतात. त्यानंतर प्रकाश हेरागे आहे, हे आक्रमण करणारे खेळाडू आहेत केरळ क्रिकेट संघामध्ये. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 66 धावफलकावर. कशाही पद्धतीने प्रणयचा इरादा होता शानूला स्ट्राईक द्यायची आहे, कारण त्यानं सुरुवातीपासून या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या सर्व सदस्यांना आणि घरच्या रसिक प्रेक्षकांना त्यानं खुश ठेवलंय मैदानावर. मोठा फटका शॉट अँड पुल या मैदानावर. उडवलाय चेंडू. चेंडू सीमा रेषा बाहेर. खूप लांब षटकार. MP बोरवेल षटकार आपण बघितला. सुरुवातच केली या मैदानावर. दिमाखात या मैदानावर MP बोरवेल ब्रँडेड षटकार. विशाल ऑन फायर. पुन्हा एकदा या मैदानावर फटका फसलाय. विशालची बसली धोक्याची घंटा. मूर्तीलान कीर्तिमान ज्ञानोबा स्क्रीनवर आलाय आणि जेलबाजच्या स्वरूपात या मैदानावर जर फटकेबाजीत या मैदानावर सुंदर पद्धतीची केली. सुंदर फटकेबाजी करत सांघिक धावफलकावर वधारला गेलाय. 72 धावफलकावर आणि या 72 धावांमध्ये सिंहाचा याचा वाटा आहे. सुंदर खेळी करणारा 41 धावांची ज्यानं बहारदार खेळी या मैदानावर केली. त्यांच्या ऑगस्ट स्वागत करूया सर्वांचा लाडका खेळाडू वामन उर्फ शानू आपल्या घरच्या मैदानावर.
नवीन खेळाडू मैदानावर. आज बहुतेक करून विनय जाधवची कमी आहे संघासाठी, म्हणजे रफ्तार कमी आहे. गोलंदाजीमध्ये कोणाला नवीन गोलंदाजाला संधी असेल मैदानावर म्हणजे आज ऋषी कुडवला कार्य करावं लागेल, आज ताकद लावावी लागेल. दुसऱ्या बाजूला या मैदानावर जो इतिहास आहे प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ज्या मैदानामध्ये संघामध्ये विघ्नेश आहे तो संघानं फायनल मारली, ह्या मैदानाचा इतिहास आहे. आणि तो खेळाडू मैदानावर पावलं मावतोय. सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 72 धाबा धावफलकावर, पण शेवटच्या गोलंदाजानं काम केलंय मैदानावर. कोलबट टप्प्यावर चेंडू या मैदानावर हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न होता विघ्नेशचा. स्लॉक ओव्हर आहे आणि स्लॉक ओव्हर मध्ये आक्रमण करणं पसंत करेल विघ्नेश. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 72 धाबा धावफलकावर सुंदर गोलंदाजी, एक मोठा फटका आलाय पण कमबॅक केलाय. मोठा फटका जरूर आलाय, विघ्नेशचा फटका या मैदानावर फसलाय आणि फसलेला फटका या मैदानावर एकेरी धावसंख्या देऊन गेलाय. सुरुवात या मैदानावर एकेरी धावसंख्येनं केली. भूषण जाधवनं एक मोठ्या फटक्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर शानू उर्फ वामनची चेंडूफळी तळपली आणि या मैदानावर शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर प्रणय बाकर कशा पद्धतीनं या इनिंगची सांगता करेल. सुंदर गोलंदाजी मैदानावर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 73 धावा धावफलकावर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आलाय. 30 चेंडू विजयासाठी 74 धावांचं आव्हान असेल ते येणाऱ्या कालखंडामध्ये स्वराज्य पाटील गिरवली क्रिकेट संघाला या 74 धावांचा पाठलाग करायचा तर हरेश भट्टा या मैदानावर प्रदीप पेडणेकरला, त्याचबरोबर संघाचा एक तगडा खेळाडू आहे त्या प्रकाश एरागीला आपल्या खेळीची आठवण करावी लागेल रेडीमधील खेळाडूची. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर रफ्तार आपल्याला पाहायला मिळतील. आज रफ्तारची कमी आहे, एक्सप्रेस सज्ज झाली आहे, पावलं अजमावले आहे बाबा बक्करनं. तो या मैदानावर गेल्या आठवड्यात उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला मिळालाय. म्हणजे ती ऊर्जा असेल बाबाकडे, दुसऱ्या बाजूनं शानू असेल. आज मैदानावर एका बाजूनं कार्य करावं लागेल. नवदीप खेळाडूंची भरणी झाली आहे आरोग्य शाहरुख क्रिकेट संघामध्ये. आज विनय जाधवची कमी आहे, इष्टांच्या मागे असेल चतुराई नटलेला कर्णधार असेल. आणि बघूया या 74 धावांपासून एका बाजूनं या मैदानावर आरोग्य क्रिकेट संघ या मैदानावर स्वराज्य केरळ क्रिकेट संघाला रोखतोय की स्वराज्य केरळ क्रिकेट संघ या मैदानावर हे जरी मोठं आव्हान असलं तरी आव्हान आम्ही सोपं करणार हे सिद्ध करतोय. सहयोगी समालोचक आमचा जवळचा मित्र अक्षय दुरे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश बाबडी काय वेळासाठी रजा घेतोय आणि आमचं आगमन झालंय. आमचे सर्वांचे दिलखुश व्यक्तिमत्व सन्माननीय दिनेश बाक्कर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आरोग्य आरोग्य मित्र मंडळ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून चालू असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये.
चलेंगे मैदान के बीच में आज के दिन का दूसरा एक बिग फाइट मुकाबला मैदान के बीच में आरोल आरोली वर्सेस स्वराज्य फाइटर शिरोडा। ये दो टीमों के बीच में चलेगा ये मुकाबला। पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला स्वराज्य फाइटर टीम का और पहले बल्लेबाजी के लिए बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी बिल्कुल वामन कावले के 41 रन बनाए बिल्कुल 13 गेंदों के ऊपर। उसके बाद भूषण जाधव जी हाँ बिल्कुल। अब यहाँ पर इस इनिंग में पहली विकेट जो लेता है उसके लिए बिल्कुल हमारे बिल्कुल दिनेश बाकर की ओर से 100 रुपए का इनाम और उसके बाद हैट्रिक लेता है कोई भी गेंदबाज उसके लिए 500 रुपए का इनाम सन्मान दिनेश बाकर की ओर से। चलेगा मैदान के बीच में स्ट्राइक के ऊपर अजय, नॉन स्ट्राइक के ऊपर हरेश और गेंदबाजी मार्ग के ऊपर रफ्तार के सौदागर बाकरवाड़ी एक्सप्रेस बाबा बाकर गेंदबाजी मार्ग के ऊपर पहली गेंद लेग के हल्के से बाहर रखी और अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन के तहत पारी का खाता ओपन होता हुआ 74 रनों का टारगेट है मैदान के बीच में। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी बिल्कुल वामन कावले की ब्लॉकर में डालने का प्रयास फिर एक बार बिल्कुल लॉन्ग ऑफ के रीजन में बेहतरीन फील्डिंग वहां पर पीटर फर्नांडिस नजर आते हुए बैकअप बहुत ही बढ़िया वहां पर ओमकार का और इसी बीच सिंगल रन मुकम्मल होता हुआ और सिंगल के तहत पारी का स्कोर 2 रनों के ऊपर। पहली गेंद दो की इलेक्ट्रिक के थोड़ी सी बाहर रखी थी। पावर प्ले बिल्कुल गेंदबाजी बाबा बिल्कुल बाकरवाड़ी एक्सप्रेस के नाम से जाने जाने वाले रफ्तार के सौदागर फिर एक बार चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर स्ट्राइक के ऊपर हरीश फिर एक बार ब्लॉकर में डालने का प्रयास हल्के से मोड़ दिया गेंद को स्क्वायर लेग कर्जन में। जब तक वहां पर के खिलाड़ी जाते गेंद को फील करते वापस थ्रो करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा सिंगल डबल के ऊपर निर्भर। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ और 2 गेंदों के समाप्ति के बाद 3 रन ये स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले बाबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक बिल्कुल फिर एक बार कारपेट के सारे मोड़ के निकाला पीटर फर्नांडिस फिर एक बार स्क्रीन के ऊपर नजर आते हुए 2 खिलाड़ी 30-10 के दायरे के बाहर नजर आएंगे। एक पीटर फर्नांडिस लॉन्ग ऑफ के रीजन में और बिल्कुल स्क्वायर लेग के रीजन में ओमकार ये 2 खिलाड़ी नजर आते हुए। तीन गेंदों का खेल हुआ समाप्त। बाबा बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी बड़े शॉट के लिए बिल्कुल तरसाने वाली गेंदबाजी बाबा की। यह गेंद फिर एक बार चेंज ऑफ द पेस थोड़ी सी गति में परिवर्तन बल्लेबाज वहां पर चूके और बिंदी गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर हरेश जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। राइट हैंडर बल्लेबाज एक ताबड़तोड़ बल्लेबाज एक विस्फोटक वाले बल्लेबाज मैदान के बीच में स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए बिल्कुल बाबा की कसावट भरी गेंदबाजी लाजवाब गेंदबाजी। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त लेकिन इसी बीच उड़ाया गया बिल्कुल लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दी एनपी बोरवेल छक्का यहां पर इस इनिंग का पहला छक्का लगता हुआ और 6 रनों के तहत पारी का स्कोर 10 रन स्कोर कार्ड के ऊपर डीजे। बिल्कुल लॉन्ग ऑफ के रीजन में हरीश के बल्ले से निकलता और एक बड़ा चौक बिल्कुल शॉर्ट पिच लाइन गेंद कैच के लिए मौका बनेगा। जी हाँ बिल्कुल क्या पहुंच पाएंगे वहां पर ओमकार आसानी के साथ मुकम्मल किया गेंद को और निकला बिल्कुल एक पहला विकेट डगआउट में बिल्कुल हरीश वापस डगआउट में लौटते हुए डीजे। बिल्कुल बाबा को पहली सफलता मिलते हुए बिल्कुल आखिरी गेंद के ऊपर दिनेश बाकर ने जो 100 रुपए का इनाम लगाया था उसके हकदार बनते हुए लेकिन हरीश ने एक छक्का लगाया बिल्कुल लॉन्ग ऑफ के रीजन में। स्कोर कार्ड बिल्कुल 10 रनों के ऊपर रुका हुआ। कुल मिलाकर पहले ओवर का खेल हुआ समाप्त। 74 रनों का टारगेट का पीछा करते हुए नया बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में प्रकाश नजर आएंगे। प्रकाश यादव जिनके पास भी ताकत है बड़े शॉट खेलने की क्षमता है। 1 डाउन बल्लेबाज मार्ग के ऊपर प्रकाश नजर आएंगे। गेंदबाजी मार्ग के ऊपर फिर एक बार परिवर्तन नए गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश आंदोर लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी और अब मात्र स्ट्राइक के ऊपर अजय नजर आएंगे। छोटे कंद के और एक विस्फोटक खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर राइट हैंड बल्लेबाज की हैसियत से और इसी बीच पहली गेंद लेकर चले बिल्कुल
विघ्नेश अंदूर लेकर ये गेंद बिल्कुल हल्के हाथ से मोड़ दिया गेंद को स्क्वायर लेग के रिदम में सिंगल रन मुकम्मल करेंगे दूसरे रन का प्रयास और यहां पर देखो दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने अच्छी रनिंग मिड विकेट बड़े शॉट नहीं निकल रहे लेकिन सिंगल डबल के ऊपर निर्भर स्कोर कार्ड को बिल्कुल हिलता करने की कोशिश बेहतरीन यहाँ पर नजर आती हुई एक पार्टनरशिप बनाकर बल्लेबाजी करने की कोशिश दोनों बल्लेबाजों की इस मैदान के बीच में अजय और अब मात्र प्रकाश नए बल्लेबाज नॉस्टा गेंद के ऊपर हल्का सा दबाव पैदा हुआ एक विकेट आखिरी गेंद के ऊपर पावर प्ले के और इसी बीच विघ्नेश चले फिर एक बार गेंदबाजी मार के कैच के लिए मौका बनेगा यहाँ पर बेहतरीन कैच प्रणय बाकर और यहाँ पर दूसरा विकेट बैक टू द पवेलियन डीजे दूसरा विकेट वापस डगआउट में लौटा वापस अजय लौटे डगआउट में लेकिन उनकी जगह लेने नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान की तरफ गौरव नए बल्लेबाज जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करके बेहतरीन कैच लपका प्रणय ने बिल्कुल लॉन्ग ऑन के रीजन में प्रयास लॉन्ग ऑफ के रीजन में बिल्कुल प्रयास बहुत ही बढ़िया था वहां पर प्रणय बाकर का और विघ्नेश को यहाँ पर दूसरी सफलता मिलती हुई बेहतरीन गेंदबाजी विघ्नेश के कसवट भरी गेंदबाजी खराब शॉट के लिए मजबूर कर देने वाली गेंदबाजी क्योंकि रन नहीं बने 74 रनों का पीछा करना है और उसके जवाब में बेहतरीन गेंदबाजी इसी बीच फिर एक बार उड़ाने का प्रयास कैच के लिए मौका लेकिन शायद वहां पर नो मैच लाइन में गेंद ट्रैवल करते हुए और सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर लाजवाब गेंदबाजी कसवट बड़ी गेंदबाजी हल्के से दबाव पैदा हुआ पहले पावर पे की ओर में उसको बरकरार रखने की कोशिश मैदान के बीच में विघ्नेश आंदोलन लेकर द्वारा बेहतरीन गेंदबाजी फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर कुल मिलाकर चौथा गेंद लेकर लोअर फुल टॉस गेंद उड़ाया गेंद को बिल्कुल स्क्वायर लेके ऊपर से गेंद पहुंच जाएगी सीमा रेखा पर एनपी बोरवेल छक्का यहां पर लगता हुआ और इस 6 रनों का पारी का स्कोर आगे बढ़ेगा 19 रन स्कोर कार्ड के ऊपर डीजे गेंद बेहतरीन तरीके से लेकिन चौथी गेंद थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद बल्लेबाज को ललचाने की कोशिश लेकिन लाजवाब बल्लेबाजी प्रकाश की बिल्कुल गेंद को भेज दिया सीमा रेखा पार फिर एक बार उड़ने का प्रयास काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती हुई खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे लेकिन काफी थोड़े से दूर रहते वहां पर प्रयास बहुत ही बढ़िया था वहां पर ऋषि का लेकिन दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने अच्छे रनिंग बिटवीन द विकेट और प्रयास बहुत ही बढ़िया था वहां पर ऋषि का लेकिन आखिर तक गेंद तक पहुंच न सके वहां पर और यहां पर एक कैच ड्रॉप होता हुआ 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ते हुए 21 रन बने स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त दूसरे ओवर का आखिरी गेंद का खेल बाकी है अंबर के दाई ओर से गेंदबाज बेहतरीन गेंदबाज एक छक्का जरूर लगा लेकिन उसके बाद वापसी करने की कोशिश सन्मान दिया गेंद को बिल्कुल सिंगल रन मुकम्मल करके 30 मिनट के रिजल्ट में गेंद ट्रैवल होती हुई और सिंगल के तहत पारी का स्कोर 22 रनों के ऊपर कुल मिलाकर 12 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ 12 गेंदों के समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड के ऊपर और 2 महत्वपूर्ण विकेट वापस डगआउट में लौट चुके हैं तब तक हम जाएंगे डीजे मैन के पास
गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर निजी बिल्कुल दूसरा और टीम की ओर से तीसरा और लेकर बाबा बाकर रफ्तार के सौदागर, बिल्कुल मछली जल की रानी है और रफ्तार इस गेंदबाज की निशानी है। बेहतरीन गेंदबाजी पावर पे में बिल्कुल लाजवाब गेंदबाजी, कुल मिलाकर 10 रन खर्च किए थे बिल्कुल पावर पे के पहले ओवर में, एक विकेट चटका था। वही बाबा बाकर गेंदबाजी मार्ग के ऊपर अपने ओर से दूसरी गेंद लेकर बिल्कुल स्ट्राइक के ऊपर गौरव, टेडी ग्राउंड खेला हुआ शॉट बिल्कुल थ्रू दी लाइन उठाया गेंद को और यहाँ पर देखो बेहतरीन फील्डिंग, फिर एक बार प्रणय बाकर स्क्रीन के ऊपर आएंगे, दूसरे के लिए पलटेंगे दोनों बल्लेबाज और दूसरा रन यहाँ से मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों को सम्मान किया जा रहा है, खराब गेंदों को आसमान दिखाने की कोशिश जरूर की जाएगी, लेकिन फिलहाल बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, हल्का सा दबाव पैदा हुआ बिल्कुल पहले ओवर में, उसको बरकरार रखने की कोशिश यहाँ पर बाबू बाकर करते हुए सफल होकर खेलने का प्रयास, बल्ले का लीडिंग एज लिया, वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे का प्रयास नहीं रहेगा। एक वहां पर बेहतरीन फील्डिंग बैकअप वहां पर पीटर का नजर आता हुआ, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, खराब शॉट खेलने के ऊपर मजबूर कर देने वाली गेंदबाजी, बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी मैदान के बीच में बाबा बाकर फिर एक बार चले और एक बहुत ही बढ़िया गेंद ऑफ टी के हल्के से बाहर रख रहे हैं गेंद, बिल्कुल यॉर्कर लाइन गेंद, लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाजों को ललचाने की कोशिश यहाँ पर, फिर एक बार खराब शॉट खेलने के बाद मजबूर कर देने वाली गेंदबाजी, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, आखिरी 2 गेंदों का खेल बाकी, फिर एक बार भी हिट करने का प्रयास, पीटर आएंगे गेंद के नीचे, बिल्कुल सेफ गेंद जिसको माना जाता है, पीटर के गोदी में गेंद और यहां पर और एक विकेट का पतन, वापस लौटेगा डगआउट में गौरव डीजे। मैदान के बीच में नजर आएंगे, राइट हैंडर बल्लेबाज है पवन, लेकिन यहां से गियर चेंज करना और बड़े शॉट की तलाश करने होगी, लेकिन आखिरी गेंद लेके बाबा बाकर चले, बहुत ही बढ़िया गेंद, फिर एक बार यॉर्कर लाइन खेलने का प्रयास, वहां पर बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, सिंगल के तहत पारी का स्कोर 28। ये हालात मैदान के बीच में 3 विकेटों का पतन, यहाँ पर महत्वपूर्ण 3 विकेट वापस डगआउट में लौटे, अजय, हरेश और उसके साथ साथ गौरव, ये तीनों बल्लेबाज वापस डगआउट में लौट चुके। अब मात्र प्रकाश और उनका साथ देने के लिए पवन, ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में नजर आएंगे। गेंदबाजी मार्ग के ऊपर किसको लाया जाएगा, शायद वामन आएंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर। बेहतरीन बल्लेबाजी, 41 रनों की बिल्कुल लाजवाब तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में, कुल मिलाकर 13 गेंदों के ऊपर 41 रन बनाए जिस खिलाड़ी ने, लाजवाब बल्लेबाजी। पहली गेंद यहाँ पर सलमान दिया, गेंद को सिंगल रन मुकम्मल करेंगे, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 29 रन। सिंगल डबल से काम बनेगा नहीं, बिल्कुल तोड़फोड़ वाली बल्लेबाजी करनी होगी, बड़े शॉट की तलाश करनी होगी, रिक्स उठाना होगा यहाँ पर स्वराज्य फाइटर टीम को, लेकिन फिलहाल गेंदबाजी बहुत ही बड़ी आरोप टीम की। दूसरी गेंद लेकर लेफ्ट की हल्की से बाहर निकलती हुई गेंद बिल्कुल वामन की, एक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा, एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्की से बाहर रखने का प्रयास यहाँ पर और एक बड़ा शो खेलने का प्रयास, यहाँ पर कैच के लिए मौका बनेगा, पीटर फर्नांडिस फिर एक बार गेंद के नीचे और एक लाजवाब कैच आपका, और एक खिलाड़ी बैक टू द पवेलियन नजर आएगा, बिल्कुल प्रकाश बैक टू द पवेलियन। ठीक है।
मैदान के बीच में जो तोड़फोड़ वाली बल्लेबाजी करने की क्षमता रखता है, एक अनुभवी बल्लेबाज मैदान के बीच में। कल के दिन में अंपायरिंग का काम जिस खिलाड़ी ने निभाया, आज मात्र अपने गांव के टीम के लिए मैदान के बीच में बल्लेबाजी के मार्ग के ऊपर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करेगा मिस्टर प्रदीप पेडनेकर। ऑन स्ट्राइक गेंदबाजी मार्ग के ऊपर वामन चले अपने ओर से अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद, वहां पर बड़ा शॉट स्क्वायर लेके ऊपर से बिल्कुल गेंद जाएगी सीमा रेखा पार। एनपी बोरवेल छक्का यहां पर नजर आता हुआ प्रदीप के बल्ले से डीजे। बिल्कुल हल्ला बोल दिया अनुभव का बिल्कुल पूरे पूरे इस्तेमाल मैदान के बीच में प्रदीप पेडनेकर ऑन स्ट्राइक। और फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर वामन, यह गेंद बिल्कुल अब मात्रा ऑफ टिक किसी बाहर रखी थी, चेंज ऑफ द पेस करने का प्रयास वहां पर बल्लेबाज यहां पर चूके गेंद विकेट के ऊपर के दस्तन में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से। और एक बिंदी गेंद की समाप्ति, एक तेरी और एक मेरी वाली गेंद, बेहतरीन गेंदबाजी अब मात्र कमबैक करने की कोशिश वहां पर वामन की। लेकिन फिर एक बार चले अपने ओर से अगली गेंद लेकर, फिर एक बार उड़ाया गेंद को स्क्वायर लेकर रिटर्न में थोड़े से वहां पर वन बाउंस गेंद निकले सीमा रेखा पार 4 रनों के लिए टीजे। में थोड़ा सा वाइडिश वहां पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ऐसी बल्लेबाजी होनी चाहिए थी पहले ओवर से। अगर 74 रनों का पीछा करना है तो तोड़फोड़ वाली बल्लेबाजी होनी चाहिए, विस्फोटक वाली बल्लेबाजी करनी होनी चाहिए थी। इसी बीच इस मुकाबले में बिल्कुल जो जीतेगा वो खेलेगा बिल्कुल एमएसआरटी टूरिस्ट टीम के सामने। विनती करूंगा बिल्कुल एमएसआरटी टूरिस्ट टीम, आप आपका एक कप्तान कृपया कॉम बॉक्स में जरूर भेजेगा इस ओवर के इस इनिंग के आखिरी गेंद के ऊपर। और इसी बीच चौथे ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद 41 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदों का खेल बाकी, और 6 गेंदों में फिर एक बार किस प्रकार की बल्लेबाजी होगी, किस प्रकार की बल्लेबाजी होगी। बिल्कुल 33 रनों की जरूरत, 33 रनों की जरूरत आने वाली 6 गेंदों के ऊपर। यानी कि बिल्कुल 6 बड़े शॉट है लगाने की कोशिश करनी होगी। प्रदीप के पास वो ताकत है, वो क्षमता है, लेकिन कहीं ना कहीं ये बल्लेबाजी बिल्कुल पहले ओवर से नजर आनी चाहिए थी, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। पावर पे बेहतरीन गेंदबाजी की थी बाबा ने, और उसके चलते हल्का सा दबाव पैदा हुआ, पहले ओवर में विकेट चटकाया। उसके बाद बिल्कुल विघ्नेश की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, विघ्नेश की बिल्कुल 12 रन खर्चे अपने ओवर में। उसके बाद बिल्कुल बाबा बाकर फिर एक बार 6 रन देके बिल्कुल एक विकेट चटका, बेहतरीन गेंदबाजी रही बाबा के आज के दिन में। और अब मात्र स्लॉग ओवर में गेंदबाजी मार के ऊपर ऋषि कुडप, नन्हे ऋषि मैदान के बीच में बिल्कुल 8वीं कक्षा से बिल्कुल इस अरुणेश्वर लीग में खेलते आ रहे, लेकिन अरुण टीम से अब मात्र बेहतरीन प्रदर्शन करते वही ऋषि कुडप गेंदबाजी मार के राउंड खेलने का प्रयास यहाँ पर बाबा बाकर आएंगे, जिनके ऊपर गेंद को फील्ड करेंगे, वापिस थ्रो करेंगे, सिंगल दल मुकम्मल, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 41 रन स्कोर कार्ड के ऊपर, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऋषि चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे। और सामने अगर बात की जाए पवन, ये बल्लेबाज पॉइंट के में खेलने का प्रयास, फिर एक बार सेफ्टी के ऊपर आते हुए कैच को मुकम्मल किया और चलते क्या पवन बैक टू द पवेलियन डीजे। बल्लेबाज हितेश मैदान के बीच में, चला एमएसआरटी तुळस संघ आपला कॅप्टन आपल्यापर्यंत पोहोचला नाही अजून। विनंती राहील एमएसआरटी तुळस संघाला
आपला कॅप्टन कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवा. इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर ऋषि की बेहतरीन गेंदबाजी, दूसरी गेंद के ऊपर विकेट चटकाया, तीसरी गेंद लेकर फिर एक बार कारपेट के सारे खेल के निकाला, वहां पर हल्के से मिस फील वहां पर भूषण की नजर आई और यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. औपचारिकता बाकी इस मुकाबले में क्योंकि 74 रनों का पीछा करना था. बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी नजर आई आज के दिन में, बिल्कुल भागा भाग कर साथ विघ्नेश की लाजवाब गेंदबाजी. ऋषि चले अपने ओर से चौथी गेंद लेकर अंपर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे, सामने प्रदीप पेडनेकर नजर आएंगे. Again, you miss. I definitely hit wicket number 6. Back to the pavilion, DJ. नजर आते हुए मात्र औपचारिकता बाकी है इस मुकाबले में, बिल्कुल 2 गेंदों का खेल बाकी. और फिर एक बार मैं विनती करता हूँ, बिल्कुल एम्बेसडर टूर्स टीम आपके कप्तान को बिल्कुल जल्द से जल्द भेजिए कम बॉक्स के सामने. फिर एक बार चले ऋषि अपने ओर से 5वीं गेंद लेकर कदमों का इस्तेमाल आगे आकर खेलने का प्रयास किया. खेले मौका, फिर एक बार पीटर फर्नांडिस गेंद के नीचे लाजवाब किया यहाँ पर और एक विकेट का पतन. कुल मिलाकर बिल्कुल 7 विकेटों का यहाँ पर पतन होता हुआ. बेहतरीन गेंदबाजी रही. बिल्कुल पहले बल्लेबाजी अगर बात की जाए तो तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, टॉस जीतने के बाद बिल्कुल गेंदबाजी करने का फैसला स्वराज्य फाइटर टीम का और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था बिल्कुल आर्लो टीम को. तो पहले तोड़फोड़ वाली बल्लेबाजी वामन कावले, उनका साथ देने के लिए बिल्कुल भूषण जाधव, ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में नजर आए. लाजवाब पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों द्वारा नीचे बिल्कुल 64 रनों की पार्टनरशिप यहाँ पर दोनों बल्लेबाजों द्वारा लाजवाब बल्लेबाजी रही. वहां पर वामन कावले की उसके चलते थे यहाँ पर 73 रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर. 74 रनों का टारगेट रखा है. अब मात्र 99 धीरे धीरे मैदान के बीच में नजर आएंगे. आखिरी गेंद का खेल बाकी इस इनिंग का और आखिरी गेंद बिल्कुल 99 बिल्कुल बल्लेबाजी मार्ग के ऊपर नजर आएंगे. फिर एक बार ऋषि चले अपने ओर से आखिरी गेंद लेकर स्ट्राइक के ऊपर. 99 मात्र औपचारिकता बाकी इस मुकाबले में, बिल्कुल एक तरफा यहाँ पर जीत दर्ज करते हुए यहाँ पर आखिरी गेंद बिल्कुल लेग के बाहर रखी हुई. 31 रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ेगा 44 रन स्कोर कार्ड के ऊपर. फिर एक बार प्रयास करेंगे आखिरी गेंद डालने का. मात्र औपचारिकता बाकी है इस मुकाबले में. लगभग आर्लो टीम ये मुकाबला जीतने के कगार के ऊपर नजर आते हुए. बड़ा शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल लाजवाब यहाँ पर गेंद को भेज दिया वहां पर सी मारेगा पार 6 रनों के लिए. बिल्कुल एनपी बॉर्वेल छक्का इस आखिरी गेंद के ऊपर लगता हुआ और 6 रनों के तहत पारी का स्कोर 50 रन यहाँ पर पूरे होते हुए. कहीं ना कहीं एक तरफा यहाँ पर जीत आर्लो टीम की और तुरंत मुकाबला एमएसएल टूर्स के सामने. विनती करूंगा एमएसएल टूर्स टीम कप्तान बिल्कुल कॉम्बॉक्स में आएगा.